समाजाच्या नावावर उभ्या राहिलेल्या संस्था, मालमत्ता आणि संघटनांवर काही मोजक्यांचाच अधिकार राहणार असेल तर समाज परिवर्तनाची हाक देण्याची वेळ येते। घरच्या उद्योग व्यवसायातून निवृत्त होताना पुढील पिढीकडे सूत्रे सोपविणारेच समाजाच्या मालमत्तेवर कायमस्वरूपी हाक कसा काय बजावतात, असा परखड सवाल नगरसेवक संजय तेलनाडे यांनी उपस्थित करत समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने स्थान द्या, अन्यथा पुढील पर्यायाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा सज्जड इशारा दिला। रविवारी आलासे गार्डन येथे पार पडलेल्या संयुक्त वीरशैव लिंगायत समाजाच्या भव्य समाज परिवर्तन मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी समाजातील उपेक्षित घटक, प्रतिनिधित्वाचा अभाव, संस्थांवरील एक अधिकारशाही आणि समाजाच्या राजकीय घसरणीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। संजय तेलनाडे म्हणाले, समाजाच्या हितासाठी, एकात्मतेसाठी, सर्वांगीण उन्नतीसाठी आणि भावी पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपण एकत्र आलो आहोत। समाज केवळ 176 सभासदांपुरता मर्यादित नाही। 18 बलुतेदार, 12 पोटजाती आणि हजारो कुटुंबांनी हा समाज उभा केला आहे। त्यामुळे गोरगरिबांना कायमस्वरूपी सभासत्व करून त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेतले पाहिजे। समाजात दुफळी निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी न्याय आणि प्रतिनिधित्व देणे आवश्यक असल्याचे सांगताना त्यांनी ही शेवटची संधी असल्याचेही स्पष्ट केले। आजही काही मंडळी बदलली नाहीत तर उद्या समाजात निर्माण होणाऱ्या फुटीला तेच जबाबदार असतील, असा इशाराही त्यांनी दिला। यावेळी वीरशैव उत्कर्ष मंडळाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। मंडळाचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी संस्थापक संचालक DG कोरे यांना बाजूला केल्याचा उल्लेख करत ही काहींची एक अधिकारशाही आहे, असे ती समाजात खपवून घेतले जाणार नाही, असे ते म्हणाले। तेलनाडे यांनी जनतेची कामे केली असून तेलनाडे कुटुंबातील 3 नगरसेवक नागरिकांनी निवडून दिले आहेत। समाजातील वरिष्ठांनी या जलधारातून बोध घेण्याची गरज असल्याचेही श्री पाटील यांनी नमूद केले। यावेळी सदा मलाबादे, शशी नेजे, रमेश माळी आणि गजानन मत्ती यांनी ही समाजात घडत असलेल्या घडामोडींविषयी खंत व्यक्त केली। समाजातील मतभेद आणि गटबाजीमुळे एकेवेळी राजकीय दृष्ट्या प्रभावी असलेला समाज मागे पडत असल्याचे वक्त्यांनी सांगितले। इचलकरंजीच्या राजकीय इतिहासाचा उल्लेख करताना SP पाटील आणि कॉम्रेड KL मलाबादे यांनी आमदार पद भूषविले तर अलका स्वामी यांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली होती। मात्र सध्या समाजातील अंतर्गत राजकारणामुळे एकेकाळी 10 ते 12 नगरसेवक निवडून आणणाऱ्या समाजाचे प्रतिनिधित्व बोटावर मोजण्या इतकेच उरले असल्याची खंत व्यक्त करण्यात आली। राजकारणात समाजातील व्यक्ती गेली तर समाजाचा विकास होतो असे म्हटले जाते, मात्र आज काही जण स्वतःच्या विकासासाठी समाजाचा वापर करत आहेत। ही खरी शोकांतिका आहे। अशा शब्दात समाजातील विद्यमान परिस्थितीवर टीका करण्यात आली। इचलकरंजी शहरात लिंगायत समाजाची लोकसंख्या सुमारे 50 ते 60 हजाराच्या घरात आहे। अनेकदा या समाजाला नेतृत्व आणि प्रतिनिधित्वाची संधी मिळाली, मात्र काही व्यक्ती मोठ्या झाल्या पण समाज मात्र मागे राहिला, अशी भावना व्यक्त करत आता प्रत्येक समाज बांधवाला न्याय, सन्मान आणि सहभाग मिळवून देण्यासाठी परिवर्तनाची चळवळ उभारण्याचा निर्धार मेळाव्यात व्यक्त करण्यात आला। या मेळाव्यास नगरसेवक सुनील तेलनाडे, वीरशैव उत्कर्ष मंडळ संस्थापक DG कोरे, संचालक राजू तारदाळे, रमेश नायकवडे, सुनील पाटील, प्रदीप दरिबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे स्वागत प्रवीण पाटील यांनी केले तर प्रास्ताविक बाबू पानोरी यांनी केले। तर आभार मेळावा यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब पाटील, प्रवीण पाटील, सचिन कोरे, दीपक कोरे, चिदानंद आकोळे, सुधाकर गुरव, महेश दरिबे, योगेश चौगुले, राजू कोरे, तारदाळे, प्रदीप पाटील, अनिल पाटील, सुभाष पाटील, सुशांत कोटगी, गजानन आंबी आणि अरुण कुंभार यांनी विशेष परिश्रम घेतले। त्यामुळं समाजामध्ये दुफळी व्हावं असं मला कधी आयुष्यात वाटलं नाही आणि आता देखील या मताचा मी आहे की समाजात दुफळी पडू नये। पण जर ती मंडळी जर समाजामध्ये जर तळागाळाच्या लोकांना जर न्याय देत असतील तर त्यासाठी तर कुठतर आपणाला सगळ्यांना एकत्रित येणं हे भविष्यकाळाची गरज आहे। आज परवा देखील ज्या वेळेला बसवेश्वर जयंती झाली त्यावेळेला देखील बाकीच्या मुलांनी त्यावेळेला दंगा चालू केला की बसवेश्वर जयंतीच्या दिवशी ह्या गोष्टी होणं उचित नव्हतं। मला पण त्या गोष्टी चुकीच्या वाटत होत्या, पण त्यांच्या मनातली जी तळमळ होती की
आजच बसवेश्वर जयंतीच्या निमित्तानं सगळी जी मंडळी एकत्रित येतात या व्यथा आम्ही मांडायचं म्हटल्यानंतर परत ही मंडळी आम्हाला परत कधी एकत्रित येऊन देत नाहीत आणि स्वतः देखील आमच्या व्यथा ऐकण्यासाठी कधी येत नाही. म्हणून त्यावेळेला त्यांनी सगळेजण व्यथा मांडल्यानंतर त्यावेळेला त्यांना सांगितलं की त्यांच्यामध्ये काही ज्या अडचणी असतील की कुठेतरी आपण कुठं चुकतोय या गोष्टी जर त्यांनी जर कुठेतरी तुम्हाला सांगत असतील तर त्यांचं देखील तुम्ही ऐकून घेतलं पाहिजे. म्हणून त्यावेळेला त्यांच्या बरोबर मी चर्चा केली, त्या सगळ्यांना एकत्रित आपण थांबवायचं देखील काम केलं. पण त्यांना त्यावेळेला त्या सगळ्या मंडळींनी सांगितले की 27 तारखेला आपण बसूया आणि मिटिंगला आम्ही येतो आणि काय असेल ते विषय सगळं करून ज्या रुद्रभूमीची जी कमिटी असून दे किंवा लिंगायत समाज लिंगणकोडीची कमिटी असून दे या सगळ्या कमिटीतल्या लोकांना पण एकत्रित करूया, प्रत्येकाचं मत व्यक्त करून घेऊया आणि प्रत्येकाला त्यांनी बाबा एक अधिकार देऊया की जी जी मुलं आता इच्छुक काम करण्यासाठी त्यांना एकत्रित करून त्यांना त्या ठिकाणी न्याय द्यायचं काम या आपल्या समाजातल्या प्रमुख मंडळींनी करणं गरजेचं होतं. आणि त्यांनी 27 तारीख दिली आणि 27 तारखेला त्यावेळेला कोणत्याही गोष्टी यांच्या ऐकण्यासाठी त्या लिंगणकोडीत काय कोणत्या वेळेला आलेलं नाही आणि त्यावेळेला त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला त्या गोष्टीची काही गरज नाही आणि आम्ही मिटिंग आम्ही इथे घेतलोय. मग जर वेळसे उत्कर्ष मंडळ बसून जर तुम्ही तुमच्या तिथं जर मिटिंग घेणार असाल तर त्या दिवशी मला मध्यस्थी करून मला त्यावेळेला त्यांनी सांगितले की तुम्ही या सगळ्यांना थांबवा आणि आपण 27 तारखेला घेऊया. आमच्यासारख्याला तुम्ही तोंड घाशी पाडताय आणि आम्ही सांगितल्यानंतर एक 5 मिनिटं जर तुम्ही समाजाच्या व्यथा जरी ऐकण्यासाठी जर समोर येत नसेल तर तुम्हाला नेतृत्व करण्यासाठी आम्ही कशासाठी द्यायचं हा देखील प्रश्न सर्वसामान्य आपल्या समाजातल्या प्रत्येक माणसाला उपस्थित होतो. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये आता आपण सभासद जर त्यांनी जर आता जर करून घ्यायला जर तयार नसतील तर आम्ही त्यांना परत एकदा रिक्वेस्ट करून बघूया, सांगूया. तर सगळ्या समाजाला जर एकत्रित घेऊन सभासद करण्यासाठी त्यांना आम्ही संधी मागितलेली आहे की सभासद तुम्ही कंपल्सरी करून घ्या. तर सभासद मला वाटतं काय तर 15-15 हजार रुपये देऊन ठराविकच कायमस्वरूपी सभासद त्यांनी ठराविकच काहीतरी केलेले आहे. मला वाटतं 25-30 काय तर 40 सभासद आहेत आणि बाकीच्यांना वर्षाला 1-1 हजार रुपये देऊन सभासद तुम्ही करून घेतलाय. पण आता ती पण सभासद 176 झाले की त्याच्यावर एकही सभासद त्यांनी वाढवायला तयार नाही. की ज्या ज्या वेळेला समाजामध्ये इलेक्शन लागेल किंवा आणि कुठला जर विषय झाला तर त्यावेळेला ह्यांचीच बॉडी राहावं, ह्यांच्याच ताब्यात सगळं समाजाची संस्था राहावं, सगळे मालमत्ता ह्यांच्याच ताब्यात राहावं हा दृष्टिकोन जो त्यांच्या डोळ्यासमोर जे आहे हे फार चुकीचं आहे. आज त्या समाजामध्ये जे उत्कर्ष मंडळामध्ये जे संचालक बॉडी जी आहे आज त्यांचे जर वय मर्यादा जर बघितले तर त्यांच्या घरामध्ये त्यांचे व्यक्तिगत असलेल्या मालमत्ता आणि त्यांचे वैयक्तिक जर तुम्ही बघितलं असाल तर त्यांचं जे उत्पन्नाचं साधन असलेले त्यांचे वेगवेगळ्या त्या प्रत्येकाचे वेगवेगळे व्यवसाय आज त्यांनी त्या व्यवसायातून निवृत्त का झाले की त्यांना वाटते की आपल्या जे आपण आज घरचं जे काय कारखाना बघतोय, कोण सायझिंग बघतोय किंवा आणि कोण व्यवसाय बघतोय ते आपली मुलं बघायला पाहिजे म्हणून त्यांनी स्वतः बाजूला होऊन त्यांनी स्वतःच घरचं आपल्या मुलांच्याकडे सोपवलं. मग तुम्ही घरचं मंडळी जे असताना तुम्ही घरच्या मालमत्तेसाठी तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या मुलांना तुम्ही न्याय देतायसा की ह्यो सगळा व्यवसाय इथून पुढे तू बघायला पाहिजे. मग समाजाच्या मालमत्तेवर तुम्ही एवढा स्वतःचा का हक्क गाजवताय ते पण तुम्ही समाजातल्या बाकीच्या तरुण मुलांच्या हातामध्ये द्यायला का बघत नाही हे बी सगळा विचार करण्यासारखी गोष्ट. तसं तुम्ही स्वतःच बघताय तसं समाजाचं देखील त्याच पद्धतीने बघायला पाहिजे ह्या मताचा मी